जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध. दशक 7वा. चतुर्दश ब्रह्मणा. समास 10वा. देहांत निरूपण. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 7वा, चतुर्दश ब्रह्म म्हणजे 14 ब्रह्मांचे, त्यामध्ये दशक 10वा देहांत निरूपण. तर देहांत निरूपण म्हणजे काय? देहाच्या अंतरातला शोधायचं आहे, त्याचं निरूपण. देहाच्या अंतरात म्हणजे परब्रह्माचं निरूपण आपल्याला करायचं आहे. जय सद्गुरू. मिथ्या त्याचे झाले सत्य, सत्य त्याचे झाले असत्य, माया विभ्रमाचे कृत्य, ऐसे असे पाहता. म्हणजे समोर सांगतात, जी दृश्य आहे, जी दृष्टी आहे ती वास्तविक आहे, खोटी आहे, मिथ्या आहे, ती आपल्याला सत्य वाटते. पण जो परब्रह्म सत्य आहे तो आपल्याला असत्य वाटतो. म्हणून या सर्व गोष्टीमुळे जे विशेष श्रम उत्पन्न होतो, त्यामुळे सर्व घडून येते. सत्य कळावया कारणे, बोलिली नाना निरूपणे, तरी उठेना धरणे असत्याचे. म्हणजे सत्य अशा ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान व्हावे म्हणून नाना निरूपणे, नाना भजन, आपण बैठकी करतो, उपाय सांगतात, तरी या असत्य मायाची धरणे काय उठत नाही. असत्य अंतरी बिंबले, न सांगता ते दृढ झाले, सत्य असो न हरपले, जेथील ते. असत्य अंतरी बिंबले म्हणजे असत्य असून हा देहांतर दृष्टी सत्य आहे असा अंतरात दृढ धरलेला आहे, ठसलेला आहे. तो आपोआप जन्मल्यापासून अनेक जन्मांच्या संस्कारामुळे उत्पन्न झालेला असतो. म्हणून परब्रह्म मात्र सत्य आणि सर्वत्र असून त्याचे ज्ञान आपल्याला नसते. वेदशास्त्र पुराणे सांगती, सत्याचा निश्चय करती, तरी ते आत्मप्रचिती सत्य स्वरूप. वेद, शास्त्र, पुराणे आणि नाना प्रकारच्या सत्याचा निश्चय व्हावा म्हणून उपदेश करतात. पण याप्रमाणे शास्त्रांनी सांगून त्या सत्य स्वरूपाची आत्मप्रचिती येत नाही. सत्य असो न आच्छादिले, मिथ्या असो न सत्य झाले, ऐसे हे विपरीत वर्तले, देखत देखता. म्हणजे परब्रह्म सत्य आहे, ते मायाच्या योगे आच्छादिले, पण माया मिथ्या असून ती सत्य वाटत असते. असे सगळे आपले सक्षमच विपरीत घडून येते. ऐसी मायेची करणी, कळो आळी तक्षणी, सतसंगे निरूपणी विचार घेता. ज्यावेळी संत समागम घडतो व अध्यात्म निरूपणाच्या श्रवणाने सारासार विवेक उत्पन्न होतो, तेव्हा त्या मायेची करणी समजून येते. माग झाले निरूपण, देखिले आपणासी आपण, तेने बांधली खूण परमार्थाची. म्हणजे याचे निरूपण पूर्वी झाले, आपण याचा शोध घेऊन स्वस्वरूपानुभावाने आपले खरं रूप जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे परमार्थाची खूण अंतरेची बांधलेली आहे. तेने समाधान झाले, चित्त चैतन्य मिळाले, निज स्वरूपे ओळखिले, निज वस्तुसी. म्हणजे ज्यामुळे समाधान लाभले, त्याच्याशी चित्त चैतन्याशी एकरूप झाल्याने आपण स्वतःच ब्रह्मस्वरूप आहे अशा आपल्या खऱ्या स्वरूपाची आपल्याला ओळख पटते. प्रारब्ध टाकीला देहो, बोधे फिटिला संदेहो, आताची पडो अथवा राहो, मिथ्या कलेवर. म्हणजे आत्मबोध झाल्याने जसं संदेह नाहीसं होतात, तसं देह प्रारब्धाच्या हवाली केलाय. आणि आता हे मिथ्या कलेवर म्हणजे देह लगेच पडला अथवा राहिला तर त्याच्याशी आपला संबंध उतरलेला नाही, असे ज्ञानी लोकांची भूमिका असते. ज्ञान यांचे जे शरीर, ते मिथ्यत्व निर्विकार, जेथे पडे तेची सार, पुण्यभूमी. म्हणजे ज्ञानी लोकांना
शरीर मिथ्या आहे असं या विचाराने जिवंतपणे ते असून नसल्यासारखे वाटतात. आणि थोडक्यात ज्ञानी महात्मा रहित असताना त्याचे शरीर कुठे कमी पडते आणि ती भूमी खरोखरच पुण्यभूमी. साधू दर्शने पावन तीर्थ पुरती त्याचे मनोरथ, साधून येता जिने व्यर्थ तया पुण्यक्षेत्रांचे. समर्थ सांगतात साधू संतांच्या दर्शनानेच तीर्थांना पवित्रता येते आणि त्यांचे महात्म्य वाढते. जर साधू संत आले नाही तर त्या तीर्थक्षेत्रांचे जिने व्यर्थच आहे. पुण्य नदीचे जे तीर ते पडावे हे शरीर, हा इतर जनांचा विचार. साधू तोची नित्य मुक्त. म्हणजे सामान्य लोकांची अशी इच्छा असते की गंगेसारख्या पुण्यनदीच्या तीरावर आपले शरीर पाण्यात भिजलं म्हणजे आंघोळ केली तर आपल्याला मुक्ती मिळेल, आपले पाप नाहीसे होतील. पण हे साधू हे नित्यमुक्तच असतात. उत्तरायण हे उत्तम, दक्षिणायन ते अधम, हा संदेही वसे भ्रम, साधूतून संदेही. म्हणजे उत्तरायणात देह पडला तर तो उत्तम आणि दक्षिणात पडला तर तो अधोगतीला जे अद्य. असा संदेहाने सामान्य लोकांच्या मनात भ्रम उत्पन्न होतो. पण साधू हे निसंदेह असतात. शुक्ल पक्ष उत्तरायण, गृही दीप दिवार मन, अंती राहावे स्मरण, गती कारणे. उत्तरायण असो शुक्ल पक्ष असो, घरात दिवा जळत असतं, दिवसा मरण आला तरी अंतकाळी भगवंताचे स्मरण राहावे म्हणजे उत्तम गती मिळते असं लोकांना वाटते. इतकी न लगे योगी यांसी, तो जीतची मुक्ती पुण्य राशी, तिलांजळी पाप पुण्यासी, दिदली तेने. म्हणजे योग्यांना ज्या योगी गोष्टीची आवश्यकता नसते तो पुण्यपुरुष जिवंत असताना मुक्त झालेला असतो आणि त्या पाप पुण्यांना कधीच तिलांजली दिलेली असते. देहाचा अंत बरा झाला, देह सुखरूप गेला, त्यासी म्हणते धन्य झाला अज्ञान जन. म्हणजे एखादा अज्ञानी लोक ज्याचा देहाचा अंत झाला असेल, बरा झाला असेल तर तो सुखात गेला असं म्हणतात आणि तो धन्य झाला असे म्हणतात. असं अज्ञानी लोक म्हणतात. आजूबाजूची लोक म्हणतात हा सुखाने मेला. जडांचे विपरीत मन, अंती भेटतो भगवंत, ऐसे कल्पना घात, करीती आपली स्वय. म्हणजे काही अज्ञानी लोकांची अशी विपरीत समजत असते की अंतकाळी भगवंताचे दर्शन होते आणि या प्रकारे जे कल्पना करतात ते आपले घात करून घेतात. जिता सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले, मुळी धान्याची नाही पेरिले, ते उगवेल कैचे. तुम्हाला सांगतात जिवंत असताना ज्यांनी मनुष्य जन्माचे सार्थक केले नाही त्यांनी सर्व आपले आयुष्य व्यर्थच घालवलेले आहे. पण मुळात जर धान्य पेरवलेच नाही तर ते उगवून येणार तरी कसं. समर्थ सांगतात जरी केले ईश्वर भजन, तरी ते होई जे पावन, जैसे व्यवहारिता धन, राशी माथा लाभे. म्हणजे जर ईश्वर भजन केले असेल, निरूपण केलं असेल, श्रवण केलं असेल तरच मनुष्य पावन होतो, नाहीतर नाही. जसं जवळ असल्याने धनाने व्यवहार केला असेल तर तो मुलाबरोबरही तो व्याजही द्रव्यास उपलब्ध होते. दिदल्या विना पावजेना, पेरल्या विना उगवेना, ऐसे हे वाक्य जना ठाऊकचे आहे. म्हणजे दिला खेरेस काही मिळत नाही किंवा पेरल्याशिवाय उगवत नाही हे आपल्याला सर्व माहिती आहे आणि सर्व लोक जाणतात. न करता सेवेच्या व्यापारा, स्वामी स मने कोठे मुशारा, तैसा अंती अभक्त नरा, स्वैत न घडे. म्हणजे एखाद्या नोकराने सेवा न करताच मालकाला म्हटलं की माझा पगार द्या, तर त्याला पगार कसा मिळेल. त्याप्रमाणे ज्याने कधी भक्ती केलीच नाही त्याचं स्वैत होणार कसं. समर्थ सांगतात
जिता नाही भगवत भक्ती, मेल्या कैसे होईल मुक्ती, असो जे जे ऐसे करीती, ते ते पावती तैसेची. समोर सांगतात, जिवंत असताना भगवंताची भक्ती केली नाही तर त्याला मेल्यावर मुक्ती कशी मिळेल. समोर असो जे जे काही करतात त्यांना त्याप्रमाणे त्यांना फळ मिळत असते. एवं करिता भगवत बचन, अंती न होई जे पावन, जरी आले बरवे मरण, तरी भक्ती विना अधोगती. समोर सांगतात, थोडक्यात म्हणजे काय, जिवंत असताना जर तरी भगवत वचन केले नसेल आणि अंतकाळी जर पावन होता येत नसेल, जर लोकांच्या समजुती नसेल, त्याला बरे मरण तरी आलं असेल, तरी तो भक्ती न केल्याने अधोगतीस प्राप्त होतो. जर त्याने आयुष्यभर त्यांनी भक्ती केली नसेल, देवाचा जप केला नसेल, त्याला मरण सुद्धा बरं आला असेल, तरी शेवटी तो अधोगतीस प्राप्त होतो. म्हणून साधुवने आपुले, जित असताच सार्थक केले, शरीर कारणी लागले धन्य त्याचे. म्हणून जे साधू संत असतात त्यांनी जिवंत असतानाच मनुष्य जन्माचे सार्थक केलेले असते आणि भगवत भक्ती अथवा ज्ञानप्राप्ती करून शरीराचा सदुपयोग त्यांनी केलेला असतो. त्यामुळे ते धन्य होतात, त्यांचं जीवन धन्य होतं. जे का जीवनमुक्त ज्ञानी, त्याचे शरीर पडो राणी, अथवा पडो स्मशानी, तरी ते धन्य झाले. म्हणजे जो जिवंत असतानाच मुक्त झालेला असतो, अशा ज्ञानी जीवमुक्ताचे शरीर जंगलात पडो अथवा स्मशानात पडो तरी ते धन्यच असतं. साधूंचा देह की तपला, अथवा शानाधिक भक्षीला, हे प्रशस्त न वाटे जनाला, मंदबुद्धीस्तव. म्हणजे साधूचा देह कितपत पडला किंवा तो जरी कोळा कुत्र्यांनी खाल्ला तरी सामान्य लोकांना त्याच्या मंदबुद्धीबद्दल ते प्रशस्त वाटत नाही. अंत बरा नव्हेची म्हणून, कष्टी होती तर जण, परी ते बापुडे अज्ञान, नेनती वर्म. काय होतं, सामान्य लोकांचा त्यांचा अंत बरा झालेला नाही या विचाराने ते दुःखी होतं, पण ते बिचारे अज्ञानी लोक रहस्य त्याचे जाणत नाही. जो जन्मलच नाही ठाईचा, त्यास मृत्यू येईल कैचा, विवेक बळे जन्म मृत्यूचा, गोट भरीला जेणे. समोर सांगतात, मुळात जो जन्मलाच नाही त्याचा मृत्यू येईलच कैसा. जो ज्ञानी असतो त्याने विवेकाच्या बळावर जन्ममृत्यूच्या भावनेला गिळून घेतलेले असते. स्वरूपानुसंधान बळे, सगळेच माया नाडळे, त्याचा पारण कळे ब्रह्मादिकांसी. म्हणजे ज्याने स्वस्वरूपासंधानाच्या बळाने सर्व मायेची नाहीची केलेली असते, त्यामुळे ब्रह्मादिकाने त्याचा पार लागत नाही. तो जीत असताची मेला, मरणास मारुनी जियाला, जन्म मृत्यू न स्मरे त्याला, विवेक बळे. म्हणजे जो माणूस जिवंत असतानाच मेलेला असतो, म्हणजे जितेची मेल्या समान, आणि मरणाला मारून जागत असतो, त्यामुळे विवेकाच्या बळाने त्याला जन्ममृत्यूचे त्याला भानच राहिलेले नसते. जो जनी दिसतो परी वेगळा, वर्तता भासे निराळा, दृश्य पदार्थ त्या निर्मळा, स्पर्शलाची नाही. म्हणजे तो सामान्य लोकांमध्येच वावरतो आणि तो जरा वेगळा असतो. त्याचे आचरण पाहिले की तो इतरांपक्षी निराळा आहे असं कळून येते. तो निर्मळ अशा आत्मस्वरूपाशी ऐक्य पावल्याने वस्तुरूपच झालेला असतो, त्यामुळे त्याची पदार्थही माईक असल्याने त्याला स्पर्श करू शकत नाही. असो ऐसे साधू जन, त्यांचे घडलिया भजन, त्याने भजने पावण, इतर जन होती. समोर सांगतात, असो अशा साधू संतांचे भजन घडले तर त्यायोगे इतर लोकही पावन होतात. सद्गुरूचा जो अंकित साधक, त्याने केलाच करावा विवेक, विवेक केलिया तर्क, फुटे निरूपणी. म्हणजे जो साधक सद्गुरूचा अंकित असेल त्याने पुन्हा पुन्हा सारासार एक विवेक करावा
अशा प्रकारे विवेक केल्याने निरूपणाच्या वेळी नवीन विचार अंतरी लागतात. हेची साधकासी निरवणे अद्वैत प्रांजळ निरूपणे तुमचे समाधान बाणे साधू ऐसे. समर्थ म्हणतात जे खरं साधक आहेत आणि त्यांना अगत्याने हेच सांगायचं आहे की अद्वैताच्या प्रांजळ निरूपणामुळे साधू संतांच्या प्रमाणे तुमच्या ठिकाणी निसंदेही आणि समाधान जरूर बाणेल. जो संतांची शरण गेला तो संताची होऊन ठेला इतर जन उपयोग आला कृपाळूपणे. समर्थ म्हणतात जो संतांना शरण जातो तो संतची होऊन जातो आणि कृपाळूपणे इतर सामान्यांच्या जनते उपयोगी पडते. ऐसे संतांचे महिमान संत संग होते ज्ञान सत्संगा पडते साधन आणि नाही. म्हणजे असा संतांचा महिमा आहे आणि संत समागमानेच आत्मज्ञान होते. म्हणून सत्संगाहून श्रेष्ठ दुसरे कोणते साधनच नाही. गुरुभजनाचे आधारे निरूपणाचे विचारे क्रियाशुद्ध निर्धारे पाविजे पद. समर्थ सांगतात गुरुभजनाच्या आधारे अध्यात्म निरूपणातील विचाराने श्रवण मनन करून ते आत्मसात केले आणि तर ते आचरणे अत्यंत शुद्ध असते. म्हणून निश्चितपणे परमार्थाची प्राप्ती होते. परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन सद्गुरू भजने समाधान अकस्मात बाणे. म्हणजे सद्गुरूचे भजन हे परमार्थाचे जन्मस्थान आहे आणि सद्गुरू भजनाने म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधन केले तर आत्मानुभव प्राप्त होऊन अकस्मात शाश्वत समाधान मानते. देह मिथ्या जाणून जीवे याचे सार्थकची करावे भजन भावे तोष व्हावे चित्त सद्गुरूचे. म्हणजे देह मिथ्या आहे हे जाणून घेतले तर जीवाने त्याचे सार्थक करावे आणि या भावाने सद्गुरूचे भजन करून त्यांना संतुष्ट करून घ्यावं. शरणागतांची वाहे चिंता तो एक सद्गुरू दाता जैसे बालका वाढवी माता नाना यत्न करुणी. म्हणजे अशी आई जशी बालकाला नाना प्रयत्न करून वाढवते त्याप्रमाणे सद्गुरू हे मातेप्रमाणे शरण आलेल्या भक्तांची सर्व चिंता वाहतात आणि त्यांच्यासारखा दाता अन्य कोणी नाही. म्हणून सद्गुरूचे भजन ज्यांचे घडे तोची धन्य सद्गुरुविना समाधान अनिक नाही. म्हणून ज्याला सद्गुरूचे भजन घडते तो शिष्यच धन्य आहे आणि सद्गुरूशिवाय दुसरी समाधानाची आणखी जागा नाही. सरली शब्दाची खटपट आला ग्रंथांचा शेवट येथे सांगितले स्पष्ट सद्गुरू भजन. समर्थांनी शेवट शब्द सांगितले सांगता येण्यासारखे आहे. सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आत्तापर्यंत ग्रंथांचा शेवट आला आहे म्हणून परत एकदा सांगतोय की सद्गुरू भजनाचे महत्त्व स्पष्ट करून सांगितलेले. सद्गुरू भजना परते काही मोक्षदायक दुसरे नाही ज्यांस न म्हणे तेही अवलोकित गुरुगीता. म्हणजे खरोखरच सद्गुरू भजनासारखे मोक्षदायक दुसरे काहीही नाही आणि ज्याला हे म्हणणं पटत नसेल तर त्याने सद्गुरुगीता पाहावी आणि अवलंबावी. तेथे निरूपले बरवे पार्वती प्रति सदा शिवे या कारणे सद्भावे सद्गुरुचरण सेवावे. म्हणजे सदाशिवाने पार्वतीला सद्गुरुचरण सेवावे हे उत्तम प्रकारे निरूपिले म्हणून सद्भावाने सद्गुरुचरण सेवावे. जो ये ग्रंथीचा विवेक विवंचून पाहे साधक तयासी सापडे एक निश्चय ज्ञानाचा. म्हणजे ज्या ग्रंथात जे विचार मांडलेले त्याचा जो साधन मनन करील त्याचा आत्मसंबंधी निश्चय होईल. ज्या ग्रंथ बोलिले अद्वैत्य तो म्हणून हे प्राकृत सत्य जाणावा वेदांत अर्थविषयी. म्हणजे ज्या ग्रंथात अद्वैत ज्ञानाचे प्रतिपादन केलेलं असेल तो ग्रंथ प्राकृत मराठीतलं
कमी प्रतीचा मागू नये, म्हणून त्या अर्थ खरोखर वेद प्रपंच असतो. प्राकृते वेदांत कळे, सकळ शास्त्री पाहता मिळे, आणि समाधान निवळे अंतर्यामी. म्हणजे वेदांत अनायासे मराठी सुलभरित्या प्राप्त होईल. शिवाय अनेक वेदनापर शास्त्रीय संस्कृत ग्रंथात जे वेदांत प्रतिपादाला आणि ग्रंथातही असल्याने त्याच्या श्रवणाने अंतःकरणात त्याला समाधान प्राप्त होईल. समर्थ सांगतात ते प्राकृत म्हणू नये, जेथे ज्ञानाचा उपाय मूर्खास न कळे काय, मरकाटा नारिकेळ जैसे. म्हणजे ज्या आत्मज्ञानाचे उपाय सांगितलेले आहेत त्या ग्रंथांना प्राकृत म्हणून तुच्छ मानू नये समर्थ सांगतात. पण माकडाला नारळाचे मूल्य काय कळणार, त्याप्रमाणे या मूर्खाला ग्रंथांचे महत्त्व कळणार नाही. आता असो हे बोलणे, अधिकार परत्व घेणे, शिंपी बदल मुक्त उणे म्हणू नये समर्थ सांगतात. असो आता हे बोलणे पुरे झाले. ज्याने त्याने आपल्या कृतीप्रमाणे श्रवण केलेले आहे, या ग्रंथाचे श्रवण केलेले आहे. जसं बंद शिंप्यामधील मोती प्रत्यक्ष दिसत नाही, पण तो कमी प्रतीचा आहे की कमी किमतीचा आहे असं म्हणू नये समर्थ सांगतात. जेने नेते नेती म्हणते श्रुती, ते न चले भाषा उत्पत्ती, परब्रह्मादी अंती अनिर्वाच्य. म्हणजे ज्या परब्रह्माने वर्णन श्रुतींनाही नीती म्हणून करावी लागते, त्या भाषेतील स्तुत्यनता विद्वता उपयोगी पडत नाही. आणि ते परब्रह्म आदी अंती आणि अनिर्वाच्य शब्दात न सांगता येण्यासारखी आहे. जेथे नेती म्हणते श्रुती, ते तीन चले भाषा उत्पत्ती, परब्रह्मादी अंती अनिर्वाच्य. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे देहांत निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.